वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? उत्तर आहे 116वा. हा अहवाल जागतिक स्तरावर देशांच्या आनंदाचा निर्देशांक दर्शवतो आणि 2026 मध्ये भारताने 116वे स्थान मिळवले आहे. वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? उत्तर आहे बँकॉक. या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे यजमानपद थायलंडमधील बँकॉक शहराने भूषवले होते. चंद्रिका पुजारीने वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कपमध्ये कोणत्या वजनी गटात सुवर्णपदक जिंकले? उत्तर आहे 51 किलो. चंद्रिकाने 51 किलो वजनी गटात तिच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून सुवर्ण यश मिळवले. चंद्रिका पुजारीने अंतिम फेरीत कोणत्या देशाच्या खेळाडूचा पराभव केला? उत्तर आहे उझबेकिस्तान. अंतिम सामन्यात चंद्रिकाने उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 5-0 अशा मोठ्या फरकाने मात केली. पुणे येथील कोणत्या संस्थेत चंद्रिका पुजारी बॉक्सिंगचा सराव करते? उत्तर आहे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट ASI. पुण्यातील ही नामवंत संस्था जागतिक दर्जाच्या खेळाडूंना तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 2028 ची वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिप भारतातील कोणत्या शहरात होणार आहे? उत्तर आहे भुवनेश्वर. ओडिसाची राजधानी भुवनेश्वर हे सध्या भारताचे क्रीडा हब बनत असून तिथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. 2028च्या वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिपचे यजमानपद मिळवणारा भारत जगातील कितवा देश ठरेल? उत्तर आहे पहिला. या विशिष्ट जागतिक इंडोर स्पर्धेचे आयोजन करण्याची ही भारताची पहिलीच वेळ असेल. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत कोणी मांडले? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी हे महत्त्वाचे विधेयक मांडले. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 कोणत्या तारखेला विधानसभेत मांडण्यात आले? उत्तर आहे 16 मार्च 2026. या दिवशी हे ऐतिहासिक विधेयक सभागृहात चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी ठेवण्यात आले. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026चा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर आहे बेकायदेशीर धर्मांतरावर बंदी घालणे. बळजबरीने किंवा फसवणुकीने होणारे धर्मांतर रोखणे हा या विधेयकाचा प्रमुख हेतू आहे. ध्वनिस्पंदन हा उपक्रम कोणत्या राज्यातील परिवहन महामंडळाने सुरू केला आहे? उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी हा नाविन्यपूर्ण प्रयोग राबवला आहे. ध्वनिस्पंदन या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? उत्तर आहे दृष्टिहीन प्रवाशांना प्रवासादरम्यान मदत करणे. आवाजाच्या माध्यमातून माहिती देऊन अंध व्यक्तींना स्वावलंबी प्रवास करण्यास हा उपक्रम मदत करतो. जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. सागरी संरक्षणातील प्रगतीचा भाग म्हणून हे केंद्र आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर स्थापन झाले आहे. सागर डिफेन्स इंजिनिअरिंगने हे स्वायत्त सागरी केंद्र कोणाच्या सहकार्याने किंवा मालकीने सुरू केले आहे? उत्तर आहे सागर डिफेन्स इंजिनिअरिंग. ही कंपनी संरक्षण तंत्रज्ञानात नाविन्यपूर्ण जहाजे आणि यंत्रणा विकसित करण्यात आघाडीवर आहे. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे मोहन जोशी. प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांची 101व्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.